रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची वर्णी लागल्यानंतरही रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये। किंबहुना दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानामुळे या वादात आणखी भर पडल्याचं दिसतंय। आधी रामदास कदमांची टीका, त्यावर सुनील तटकरे यांनी केलेला दावा आणि आता तटकरे यांच्या विरोधात सक्रिय झालेले महेंद्र दळवी यांच्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे। पालकमंत्री जे करणं आवश्यक होतं ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला हा दावा, रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अखेर मुहूर्त निघालाय। मागच्या सरकारमध्ये आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या पालकमंत्री पदाची माळ अखेर शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली। त्यामुळे हा वाद शमेल अशी शक्यता असतानाच दोन्ही पक्षांच्या दाव्या प्रतिदाव्यामुळे पुन्हा एकदा तटकरे आणि शिवसेनेमध्ये जुंपली। शुक्रवारी बोलताना सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार होता असं सूचक विधान केलं। पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, पण ते करणं आवश्यक होतं, ते आता झालं, याचा आनंद आहे असं तटकरेंनी म्हटलं। पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच, परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही। ते करणं आवश्यक होतं ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। पण तटकरे यांचा हा दावा शिवसेनेला काही पटला नाहीये। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर निशाणा साधत पालकमंत्री पदाला एवढा उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण करावं असा टोला लगावला। तर योगेश कदमांनीही शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा ही आमची इच्छा पूर्ण झाल्याचं विधान केलं। खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाष्य आहे ते अधांतरित असं नक्की आहे, कारण गेले 1.5 ते 5 वर्ष उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं। पण त्यांचा तो स्थायी स्वभाव हा निश्चित आहे, परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये, तर याला विरोध हा तटकरेंचा होता हे जगजाहीर आहे। त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे। आम्ही लढाई आहोत आणि जिंकलो तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। रायगडमधील शिवसैनिकांना आज न्याय मिळालेला आहे। भरत शेट हे डिझर्विंग पालकमंत्री होते। शिवसेनेची ताकद त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, तर तिथे शिवसेनेचे पालकमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा होती। ती इच्छा पूर्ण झालेली आहे, परंतु आता मला वाटतं त्याच्यावरती चर्चा न करता आता पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा विकास कसा जास्त करता येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता राजकारण न करता विकास कामावरती जोर दिला पाहिजे। शिवसेनेच्या या टीकेनंतर सुनील तटकरेंनी थेट दर्जाच काढला। दळवींच्या टीकेवर तटकरेंनी माझा दर्जा स्थान माहिती आहे असं म्हणत पलटवार केला। पालकमंत्री पदावरून तटकरेंनी श्रेय घेऊ नये असं महेंद्र दळवी म्हणतात आणि इतका उशीर का झाला असा सवाल त्यांनी काय बोलावं याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही। मला माझा दर्जा, माझी गुणवत्ता, माझं स्थान मला कळतं। मला त्याने या विषयावरती काय बोलावं आणि मी त्याच्यावरती उत्तर द्यावं एवढं मी महत्त्व देऊ इच्छित नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावरनं पुन्हा तटकरे आणि दळवींमध्ये जुंपल्यानंतर छगन भुजबळांनी कुणीतरी समजूतदारपणा दाखवायला पाहिजे, तरच महायुतीची गाडी पुढे चालेल असं म्हणत सर्वांनाच सबुरीचा सल्ला दिलाय। सगळ्यांनी अशा अर्थीने जे आहे समजूतदारपणे वागलं पाहिजे। जिथे जिथे आपला अलायन्स आहे, ज्या ज्या ठिकाणी महायुतीमध्ये असेल, महाआघाडीमध्ये असेल किंवा आणखीन कुठे असेल, तिथे समजूतदारपणा कुणीतरी दाखवायलाच पाहिजे, तरच पुढे ती महायुतीची गाडी पुढे चालेल। रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय संपला असला तरी रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष कायम असल्याचं चित्र आहे। तटकरे आणि शिवसेनेमधला हा वाद नेमका कधी थांबतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।